नागपुर में आरटीओ को निलंबित किए जाने की जानकारी राज्य के परिवहन मंत्री प्रताप सरनाईक ने दी है। विधानसभा में उत्तर नागपुर से कांग्रेस विधायक नितिन राउत के ध्यानाकर्षण प्रस्ताव का जवाब देते हुए मंत्री ने बताया कि आरटीओ पर तत्काल प्रभाव से कार्रवाई की गई है। राउत का सवाल नागपुर शहर के मानकापुर ब्रिज पर हुई दुर्घटना में 13 वर्षीय छात्रा की मृत्यू से जुड़ा है। अध्यक्ष महोदय, खरं पाहिलं तर विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुकीसाठी विशिष्ट नियमावली आहे आणि या स्कूल बस व स्कूल व्हॅनच्या रंगापासून ते आसन क्षमता व वेगावरील मर्यादाही आखून दिली आहे। परंतु नागपूर शहर ग्रामीण व पूर्व नागपूर असे 3 आरटीओ असून सुद्धा येथील विद्यार्थी असुरक्षित आहेत। यावरून येथील आरटीओ अधिकारी गंभीर नसल्याचे निदर्शनास येते। अध्यक्ष महोदय, नागपुरातील 3993 स्कूल बस व व्हॅनची आरटीओ कडे प्रत्यक्षात नोंद आहे। यातील 3508 वाहनांना योग्यता प्रमाणपत्र प्राप्त आहे, तर जवळपास 8 ते 10% वाहनांना अद्यापही हे प्रमाणपत्र दिले गेले नाही। सोबतच जेवढी स्कूल बस तेवढीच व्हॅन चालकाची पण फिटनेस सर्टिफिकेट महत्त्वाची आहे। याकडे पण शासनाने लक्ष द्यावं अशी माझी विनंती आहे। आजपर्यंत ह्या नागपूर पूर्व, नागपूर शहर, नागपूर ग्रामीण ह्या तिन्ही ठिकाणच्या आरटीओनी जवळजवळ आमच्याकडे ज्या फिटनेस प्रमाणपत्राची मागणी केली त्यांना फिटनेस प्रमाणपत्र दिले, परंतु नियमित वाहनांची तपासणी जी केली त्यामध्ये अवैधरित्या विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या एकूण 248 वाहनांवर मोटर वाहन कायद्यानुसार आम्ही कारवाई केलेली आहे आणि त्यातून जवळजवळ 83 लाख रुपयाचा दंड सुद्धा घेतलेला आहे। अध्यक्ष महोदय, विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या गाड्या किंवा व्हॅन किंवा बस यावर कार्यवाही करणे अतिशय गरजेचे आहे, कारण आरटीओनी जसं बाकीच्या गाड्यांची वाहन तपासणी करणं गरजेचं आहे त्यापेक्षा जास्त स्कूल व्हॅन आणि स्कूल बसची वाहन तपासणी करणं गरजेचं आहे। मी हे सुद्धा या खात्याचा मंत्री म्हणून मान्य करतो की आमच्या लोकांनी काही प्रमाणात चुका केल्या। 2021 ला जर या स्कूल व्हॅनचं फिटनेस प्रमाणपत्र नाही आहे त्या व्हॅनला हे कळल्यानंतर फक्त नोटीस देऊन त्यांनी थांबायला नको होतं। त्या ठिकाणी त्यांनी योग्य ती कारवाई केली असती तर कदाचित एका विद्यार्थिनीचा आणि एका ड्रायव्हरचा जीव वाचू शकला असता। अध्यक्ष महोदय।